राजकारणात एक म्हण आहे, तुम्ही किती वेळा पडता याला महत्त्व नाही, पण तुम्ही पुन्हा कसे उभा राहता हे तुमचं भविष्य ठरवतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या नेत्या काही महिन्यांपूर्वी थेट देशाच्या संसदेत जाण्यासाठी म्हणजेच लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या होत्या, ज्यांनी लाखांच्या घरात मते घेतली, त्या नेत्या आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या म्हणजेच स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, तर तुमचा विश्वास बसेल का? आज आपण बोलतोय धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणाबद्दल. अर्चना पाटील, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिवच्या राजकारणातील एक मोठं नाव. लोकसभेला ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर आता त्या थेट जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरल्या आहेत. हा एक डाऊनग्रेड आहे का, की हे भाजप आणि माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचं एक मोठं कॅल्क्युलेटेड राजकारण आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्वाचं डिकोड करणार आहोत की धाराशिवच्या सत्तेचं हे महायुद्ध नक्की काय आहे. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सुरुवात करूया आताच्या ताज्या निकालांनी आणि एका मोठ्या विरोधाभासाने. 2024ची लोकसभा निवडणूक आठवा. धाराशिवमध्ये काय झालं तर मशाल पेटली. ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि तिथे चित्र उलटं दिसलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांना 0 यश मिळालं. एकही नगरपालिका त्यांना स्वबळावर जिंकता आली नाही. तर दुसरीकडे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मायक्रो मॅनेजमेंटच्या जोरावर 8 नगरपालिका आणि महत्त्वाच्या नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला. पण थांबा, इथेच खरी मेक आहे. नगरपालिका जिंकल्या म्हणजे गडसर झाला असं अजिबात नाही. राणा जगजितसिंह पाटील यांना अजूनही जिल्हा परिषद सोपी जाणार नाही आहे. कारण जरी ओमराजेंना एकही नगरपालिका मिळाली नसली तरी ओमराजे फॅक्टर अजूनही राणा पाटलांना जडत जातोय. मतदारांमध्ये ओमराजेंबद्दल असलेली सहानुभूती आणि त्यांचा आक्रमक बाणा यामुळे राणा जगजितसिंह यांना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावं लागतंय. हा विजय एकतर्फी नक्कीच नव्हता आणि पुढची लढाई तर त्याहूनही कठीण असणार आहे. आता प्रश्न येतो, अर्चना पाटील पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये का? राणा जगजितसिंह यांना हे पक्क ठाऊक आहे, फक्त नगरपालिका जिंकून चालणार नाही, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर पकड हवी असली तर जिल्हा परिषद ताब्यातच हवी. नगरपालिकांचे राजकारण हे शहरापुरतं मर्यादित असतं, तिथे मॅनेजमेंट चालतं. पण जिल्हा परिषद ही ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे. त्यामुळेच स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी अर्चना पाटील यांना थेट जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवलं आहे. इतकंच नाही तर राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा आहे की जर भाजप आणि महायुतीची सत्ता आली तर अर्चना पाटील याच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात. म्हणजेच ही लढाई फक्त सदस्य पदाची नाही, तर जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाच्या चाव्या आपल्याच घरात ठेवण्यासाठीची आहे. सत्तेचं हे केंद्रीकरण करण्यासाठी राणा जगजितसिंह पाटलांची ही खेळी ओमराजेंना शह देण्यासाठी आहे. लोकसभेला पराभव झाला, आता जर जिल्हा परिषदातून गेली तर पक्षातलं वजन कमी होऊ शकतं. हे टाळण्यासाठी त्यांनी ही चाल खेळली आहे. पण ही वाटते तितकी सोपी नाही. अर्चना पाटील या तेर गटातून निवडणूक लढवत आहेत. तेर हे पाटील घराण्याचं मूळ गाव आणि त्यांचा बालेकिल्ला. पण या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडीने एक जबरदस्त चाल खेळली आहे. या निवडणुकीत अर्चना पाटील यांच्या विरोधात सक्सेना सलगर, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात आहेत, त्यांचं आव्हान असणार आहे. आता या सक्सेना सलगर कोण आहेत? सक्सेना सलगर या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. एका बाजूला सत्तेची ताकद असलेल्या अर्चना पाटील आणि दुसऱ्या बाजूला संघर्षातून वर आलेल्या सक्सेना सलगर आहेत. त्यामुळे तेरगाट्यातील ही लढाई अत्यंत चुरशीची आणि हाय व्होल्टेज होणार आहे. जर महाविकास आघाडीने सक्सेना सलगर यांना अर्चना पाटील यांच्या विरोधात उतरवलं तर ही लढाई फक्त 2 नेत्यांमधली राहणार नाही, तर ती प्रतिष्ठा विरुद्ध संघर्ष अशी होईल. एका गटात राणा जगजितसिंह यांची पूर्ण ताकद पणाला लागेल आणि हीच ताकद विरोधकांची रणनीती असू शकते. आता जरा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूचा विचार करूया. नगरपालिका निवडणुकीत त्यांना अपयश आलं हे खरं आहे, पण म्हणून त्यांना कमी लेखण्याची चूक कोणीच करणार नाही. ओमराजे निंबाळकर हे असे नेते आहेत जे पडल्यानंतर अधिक जोमाने उभे राहतात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची त्यांच्यात धमक आहे. लोकांमध्ये मिसळणारा, जमिनीवर काम करणारा आणि प्रचंड लोकसंपर्क असलेला हा नेता आहे. राणा जगजितसिंह यांची यंत्रणा कितीही मजबूत असली तरी ओमराजेंचा लोकांसोबत असलेला कनेक्ट तोडणं अजूनही कोणाला जमलेलं नाही. नगरपालिकांमध्ये जरी फटका बसला असला तरी जिल्हा परिषदेत ते पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. त्यांना हे माहिती आहे की ही लढाई अस्तित्वाची आहे, त्यामुळे ते सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाहीत. ओमराजे जखमी वाघासारखे आहेत. त्यामुळे नगरपालिकांचा आनंद साजरा करताना राणा जगजितसिंह यांना माहीत आहे की खरी लढाई अजून बाकी आहे. यात आणखी एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे महायुतीमधील अंतर्गत कुरबुरी, विशेषतः माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फॅक्टर. तानाजी सावंत यांनी नुकत्याच 3 ठिकाणी विजय संकल्प मेळावे घेतले आणि तिथे त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली.
त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात मोठा संभ्रम आहे. पण प्रश्न मग हा उभा राहतो की तानाजी सावंत हे अर्चना पाटलांना मदत करतील की आतून ओमराजेंना रसद पुरवतील. कारण तानाजी सावंत आणि राणा पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष कोणापासून लपून राहिलेला नाही. जर तानाजी सावंतांनी वेगळी भूमिका घेतली तर राणा पाटलांची सर्व गणितं बिघडू शकतात. आता जरा इतिहासामध्ये डोकावून पाहूया, म्हणजे ही लढाई किती वेगळी आहे हे लक्षात येईल. 2017मध्ये काय परिस्थिती होती? तेव्हा एकूण 55 जागा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस 26, काँग्रेस 13, शिवसेना 11 आणि भाजप फक्त 4 जागांवरती होती. पण तेव्हा गंमत अशी झाली की राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या 4 सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. पण आता 2026 आहे आणि गणिते पूर्ण बदलली आहेत. राष्ट्रवादी आता 2 तुकड्यात विभागली गेली आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल मोटे हे अजित पवार गटात आहेत, जे आता राणा जगजितसिंह यांच्या सोबतीने महायुतीमध्ये आहेत. शिवसेना 2 तुकड्यात विभागली गेली आहे, ओमराजे विरुद्ध तानाजी सावंत. आणि भाजपची ताकद 4 वरून अनेक पटींनी वाढली आहे, कारण स्वतः राणा पाटील आता भाजपमध्ये आहेत. म्हणजेच 2017चं गणित आता कामाला येणार नाही. आता लढाई पक्षांची नाही तर गटांची आणि नेत्यांच्या इगोची आहे. राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही लढाई साख वाचवण्याची आहे. त्यांना सिद्ध करायचं आहे की लोकसभा हा केवळ एक अपघात होता आणि जिल्हा अजूनही त्यांच्यात इशाऱ्यावर चालतो. तर अर्चना पाटील यांच्यासाठी हे अस्तित्व सिद्ध करण्याचं आव्हान आहे. शेवटी या सर्व विश्लेषणातून एकच गोष्ट समोर येते, धाराशिवमध्ये शांतता नाही तर वादळापूर्वीची शांतता आहे. राणा जगजितसिंह यांचं लक्ष स्पष्ट आहे, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवणं. पण समोर सक्सेना सलगर यांचं संभाव्य आव्हान आणि जखमी वाघासारखे लढणारे ओमराजे निंबाळकर उभे आहेत. राणा पाटलांनी अर्चना पाटलांना रिंगणात उतरवून हे स्पष्ट केलंय की खेळ अजूनही संपलेला नाही. पण हा खेळ कोण जिंकणार? तेरच्या लढाईत सक्सेना सलगर बाजी मारतील की अर्चना पाटील कमबॅक करतील, हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.